दुसरं कोणतंही पीठ न घालता फक्त साबुदाणा घालून इनो सोडा किंवा फर्मेंट न करता उपवासाचे इन्स्टंट अप्पे कसे बनवायचे बघूयात। त्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला। हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी पहिल्यांदा कढई गरम केल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा घाला, म्हणजे साबुदाणा भाजायला वेळ लागणार नाही। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा। इथे हा साबुदाणा जास्त भाजून घ्यायचा नाही, तर 2 ते 3 मिनिटे एकसारखं हलवत छान कडकडीत गरम झाल्यानंतर हे बघा, साबुदाण्याचा रंग अजिबात बदलला नाही। आता हा प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणा थंड झाल्यानंतर याचं छान बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा, भाजून घेतल्याने साबुदाण्यामध्ये अजिबात ओलसरपणा राहत नाही आणि त्यामुळे कमी वेळेत छान बारीक असं पीठ तयार होते। तर हे तयार पीठ एका भांड्यात घातलं। यामध्ये बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या घातल्या, पाव चमचा जिरे, पाव चमचा मीठ आणि थोडं कोथिंबीर घातलं। आता मी 1/2 इंच आलं बारीक किसणीने किसून घालत आहे। हिरवी मिरची आणि आलं ठेचून सुद्धा घालू शकता। सर्व छान मिक्स केल्यानंतर आता मी 2 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घालत आहे। बटाटे पिठामध्ये ह्या प्रकारे छान दाबून दाबून मिक्स करा। हे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी हातानेच करून घ्या। आता अप्पे बनवण्यासाठी मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। पाणी घाला आणि मिक्स करा। साबुदाणा किंवा बटाट्याच्या गुठळ्या राहायला नकोत। गुठळ्या राहिल्या तर अप्पे नीट फुगणार नाहीत। त्यासाठी आपण एका वेळेस जास्त पाणी घातलं आणि चमच्याने मिक्स केलं तर ते नीट होणार नाही। म्हणून थोडं थोडं पाणी घालून आता सुद्धा हातानेच मिक्स करा। सर्व गुठळ्या मोडून मी हे पीठ भिजवून घेतलं। तुम्ही बघू शकता, सर्व पीठ अगदी एकसारखं दिसत आहे, परंतु हे खूप घट्ट आहे। पुन्हा पाणी घालून हे थोडं पातळसर करून घ्यायचं आहे। खूप पातळ झालं तर अप्पे कुरकुरीत होणार नाही आणि पीठ जर घट्ट झालं तर स्पॉन्जी होणार नाही। त्यासाठी हे बघा, चमच्यामधून पीठ एकसारखं न पडता थांबून थांबून पडत आहे। अप्पे बनवण्यासाठी पिठाची ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। आधी मी मीठ थोडं कमी घातलं होतं, म्हणून आणखी थोडं घालत आहे। मिक्स करून हे 10 मिनिटे ठेवून द्या। एवढ्या वेळात साबुदाणा व्यवस्थित भिजला जाईल। 10 मिनिटानंतर अप्पे पात्राला मी आता तेल लावून घेत आहे। तुम्ही तेलाऐवजी तूप लावू शकता, अप्पे आणखी टेस्टी होतात। तेल लावल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अप्पे पात्र थोडं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये अप्प्याचं पीठ घाला। गरम न करता पीठ घातलं तर हे पीठ चिकटून बसेल। रंग बदलल्याशिवाय अप्पे पलटू नका, तसे केल्यास ते चिकटतात आणि आकार सुद्धा व्यवस्थित राहत नाही। झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। तर हे बघा, पिठाचा रंग बदलला आहे, म्हणजेच खालच्या बाजूने अप्पे झाले आहेत। आता हे पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घ्यायचे आहेत। पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने शिजवून घ्या। हे साबुदाणा अप्पे उपवासाच्या चटणीसोबत खायला द्या। साबुदाण्यापासून नेहमी एकाच प्रकारचे वडे खिचडी करण्याऐवजी असे खूप कमी तेलाचे झटपट होणारे अप्पे आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात। धन्यवाद।